तर नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात दीपक वाबळे या यूट्यूब चॅनलला. आणि मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत यूट्यूबसाठी लोगो कसा बनवतात ते. तर त्याबद्दलची सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यूट्यूबसाठी लोगो आपण पिक्सल लॅब आणि पिक्सआर्टमधून बनवणार आहोत. त्याआधी आपण मित्रांनो आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. तर चला तर आपण पिक्सआर्टमध्ये जाऊ आणि यूट्यूबसाठी लोगो कसा बनवतात ते पाहू. चला तर मग पिक्सआर्टमध्ये पिक्सआर्टमधून लोगो कसा बनवायचा, यूट्यूब चॅनलसाठी लोगो कसा बनवायचा. तर चला तर पिक्सआर्टमध्ये. तर मित्रांनो, पिक्सआर्टमध्ये गेल्यानंतर एडिट फोटोवर जाऊन आपल्याला यूट्यूबसाठी लोगो बनवायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला बॅकग्राऊंड निवडायचं मित्रांनो. तर बॅकग्राऊंड निवडताना आपण समजा रेड बॅकग्राऊंड निवडू. रेड बॅकग्राऊंड निवडल्यानंतर मित्रांनो आपल्याला आपल्याच चॅनलचा लोगो समजा बनवायचा. तर आपण दीपक वाबळे, तर दीपक 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 वाबळे, दीपक वाबळे या नावाने लोगो बनवू. तर याचा कलर मित्रांनो आपण येलो कलर घेऊ. तर येलो कलर घ्यायचा म्हटल्यानंतर आपल्याला हा येलो कलर घेऊ मित्रांनो आपण. तर थोडंसं अक्षर बारीक घेऊ म्हणजे आपल्या लोगोमध्ये दिसेल. तर दीपक वाबळे हा लोगो आपण तयार करतोय मित्रांनो. तर मित्रांनो, आपण दीपक हे व्हाईट फॉन्टमध्ये आणि अक्षरामध्ये कलरमध्ये आणि वाबळे हे पिवळ्या कलरमध्ये टाईप करून घेतलं आहे. त्याच्यानंतर डन करायचं मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्हाला जर वाटलं की फोटो आपण ठेवायचा आहे लोगोवर, तर आपण फोटोही ठेवू शकतो. तर समजा फोटो हे अशा पद्धतीने आपण ठेवू शकतो मित्रांनो. तर आपण हा फोटो ठेवू शकतो. आणि याला आता आपल्याला मित्रांनो क्रॉप करायचे. तर आपण त्याला अशा पद्धतीत राऊंड शेपमध्ये करून तो आपण या ठिकाणी बांधू शकतो मित्रांनो. तर मग अक्षर थोडं खाली घेऊ शकतो आपण. तर मित्रांनो, हे अक्षर आपण खाली घेतल्यानंतर थोडासा लोगोही खाली घेऊ आणि त्या लोगोला आपण बॉर्डर मारू मित्रांनो. इथं आहे बॉर्डर. तर ही बॉर्डर कमी जास्त करू शकतो आपण आणि ही बॉर्डर आपण चेंज करू शकतो मित्रांनो. तुम्हाला जर वाटली येलो बॉर्डर घ्यायची तर येलो बॉर्डर घेऊ शकता. पहा, सुंदर दिसते व्हाईट येलो. तर पाहू शकता मित्रांनो, अशा पद्धतीत 100च्या ऐवजी मग 25 घेऊ आपण. 25 ठीक आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा
फोटो लावल्यानंतर आता आपल्याला लोगो तयार करून घ्यायचा आहे. आता त्याला आपण पुन्हा या जी रेड बॅकग्राऊंड आहे त्या रेड बॅकग्राऊंडला आपण बॉर्डर घेऊ शकतो मित्रांनो. तर बॉर्डर ही वरचे 4 आणि खालचे 4 आणि याला राऊंड करू शकतो मित्रांनो. आपण राऊंड मारल्यानंतर पण पाहू आपण तर याचाही कलर व्हाईट घेऊ आपण. अशा पद्धतीत आपला लोगो तयार होऊ शकतो मित्रांनो. आणि समजा अजून याला जर तुम्हाला गोल शेप द्यायचा असेल तर तो गोल शेप देऊ शकता. अशा पद्धतीत तुम्ही करू शकता. पण आपल्याला जर व्हाईट बॉर्डर आणायची रेड बॅकग्राऊंडला तर तेही करू शकतो आपण मित्रांनो. तर समजा आपल्याला व्हाईट बॅकग्राऊंड आणायची तर आपण ही बॉर्डर तर ही अशी व्हाईट बॅकग्राऊंड आणू शकतो आपण करू शकतो. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आपण लोगो तयार होऊ शकतो. आता तो होणार आपला. तर अशा प्रकारे आपण हे लोगो तयार करू शकतो. आता 3 डॉटवर जाऊन आपण सेव्ह करून घेऊ लोगो हा आपला आता सेव्ह झाला मित्रांनो. आता बॅक आल्यानंतर डायरेक्ट गॅलरी पहा. आता अशा प्रकारे आपला दीपक वाबळे हा लोगो तयार झाला मित्रांनो. तर तुम्ही असेच नवनवीन लोगो तयार करू शकता. तर चला तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या दीपक वाबळे या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन बटन दाबा. म्हणजे असे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील. धन्यवाद.